हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आणि नाशिकमध्ये हा आपला दुसरा दिवस आणि आपण आज जातो आहे संदीप फाउंडेशनला PhDच्या कामाकरता, रिसर्च प्रपोजल करता. आणि तिथलं काम झाल्यानंतर आपण निघणार आहोत. हा नांदूर नाका आहे, इकडे त्र्यंबक आहे, इकडे नांदूर नाका आहे, म्हणजे हा जळगाव आग्रा हायवे. आणि हा स्टेशन रोड करून येतो, हा स्टेशन रोड करून येतो असा जळगावकडे जातो. एक इकडे जळगावचा हायवे या साईडला तिकडे जातो आणि इकडे त्र्यंबक आहे. आपल्याला पकडायची 245ची सिटी लिंक बस. तर आपण आलो संदीप फाउंडेशन आणि नेरी नाके आपलं सॉरी नेरी नाका का कोणता एक नाका आहे. अरे कहना क्या चाहते हो. तिथून संदीप फाउंडेशन पर्यंत येण्यासाठी 40 रुपये लागले. अपने पास आणि या रस्त्यावरती वर्दळ इतकी आहे की तुम्हाला आवाजही ऐकू येणार नाही. आणि हे संदीप फाउंडेशनचं सेकंड गेट आहे. फर्स्ट गेट तिकडे आहे, तिकडून चढ उतार करत येण्यापेक्षा ओ बिल्डिंगकडे जाण्याचा हा सोपा मार्ग आहे. इकडे नाशिक आहे आणि इकडे त्र्यंबक आहे. आणि इथून वर गेल्यावरती संदीप फाउंडेशनचा रस्ता आहे. तर आपण तिकडे जाणार आहे. संदीप फाउंडेशनचं पहिलं गेट आहे नाशिककडून आणि तिकडे दुसरं गेट आहे. मोस्टली लोक तिकडूनच एंट्री करतात, आपण इकडून जाणार. होत आहे आता पावसाचं वातावरण होत आहे आणि त्र्यंबककडून पाऊस येण्यास सुरुवात होत आहे संदीप फाउंडेशनकडे. आणि पावसाचा मोसम होतोय, जोरात पावसाची शक्यता अशी मी बघितली आता की पाऊस जोरात आहे की नाही. आपण जाऊ संदीप फाउंडेशनमध्ये आणि मधले व्ह्यू दाखवतो. आणि हे ज्या गाड्या दिसत आहे ना, पूर्ण महिंद्राचा एक प्लांट आहे. पूर्ण महिंद्राचा गोडाऊनही म्हटलं तर चालेल. आणि हा संदीप फाउंडेशनच्या जवळच आहे. आपण इकडून आलो होतो. हे फार्मसी ब्रांच आहे आणि इकडे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच आहे. आपल्याला जायचं समोरच्या ओ बिल्डिंगमध्ये. आणि पाऊस चालू झालेला आहे. आम्ही आलो तो संस्कृती हॉटेलला, आईचा संस्कार संस्कृती. आणि तिथे किचन आहे, हे हॉटेल आहे. आणि मधलं मी तुम्हाला दाखवलं ॲम्बिशन्स कसं आहे. आणि मध्ये लोक खालीच बसून जेवण करतात. आणि आईचा संसार असं नावाचं एक छोटंसं घरगुती पद्धतीचं किचन आहे. आणि इकडे वेटिंग असते आणि समोर मंदिर आहे आणि हा दरवाजा. इथं पुढे पण हॉटेल आहे. आणि इकडे शेती आहे, गुरं आहे आणि छोटंसं असं एक किचन टाईप, घरगुती किचन टाईप वाड्यासारखं एक व्ह्यू आहे. जिथून आपण आलो मागून तिथून पुढचे हॉटेल आहे. इथून मागे गेट आहे, या गेटाच्या मागे ते खाली बसल्याचं जेवण आहे आणि इथं सुद्धा मिळतं. आणि सर्व म्हणजे एक काय म्हणता ॲडव्हेंचरस, म्हणजे फॉरेनर्स टाईप सुद्धा आहे. इथं तुम्ही ड्रिंकसुद्धा करू शकतात, पण इंडियन पद्धतीने जेवण करायचं असलं त्या वाड्यातून मागे जा. आणि इंडियन पद्धतीत आहे सर्व. तुम्ही कल्चरल ॲक्टिव्हिटी एन्जॉय करू शकतात, फॉरेन्स आणि सर्व. आणि मुलांसाठी खेळण्यासाठी पण खूप आहे. आणि मी निघतो आता CCMला. म्हणजे माझ्याबरोबर स्कॉलर आहे आशिष महेंद्रे सर म्हणून आहे. त्यांची गाडी आणि तेव्हा ड्रॉप करणार आहे. समोर ही ओ बिल्डिंग आहे, इकडे गार्डन आहे खूप मोठं. आणि कारमधून आपण जाणार आहे आधी CCMला. उबेर करू ट्राय,
आपल्याला एका ठिकाणी ड्रॉप करणार आहे KBTला. तिथून आपण उबेर करू. उबेर नंतर CCMला गेल्यावरती आपल्या आमचे मित्र आहे लोकेश चौधरी, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे लोकेश भाऊ. ये क्या बात करता है यार? तर त्यांचे काही परफ्युम्स आहे आणि काही सामान आहे पर्सनल. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. तो म्हणजे एक मॉल आहे असा, एक थिंग मला माहित आहे. तिथे गेल्यावर तिथे घ्यायचे आहे. बघू काय म्हणता काय नाही ते टाकताय. आणि ब्लॉग एन्जॉय करा. जेवण एक नंबर होतं संस्कृत हॉटेलमधलं. मी व्हिडिओज दाखवले, काही ठिकाणी बोलू शकत नव्हतो, पण खूप भारी एकदम ऑथेंटिक एक जेवण होतं. त्याचं लोकेशन मी केलेलं आहे, अजून टाकलेलं आहे तुम्हाला. नक्की जा, नक्की नाशिकमध्ये आल्यावरती नक्की व्हिजिट करा. आणि संस्कृती हॉटेल एकदम प्युअर व्हेज आहे. त्याचबरोबर तुम्ही नॉनव्हेजसुद्धा तिथं ट्राय करू शकता पुढच्या हॉटेल्समध्ये. बेस्ट आहे, ट्राय करा नक्की. आणि आपण आता निघूया.